नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी जयश्री आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर खूप दिवसांनंतर मी व्लॉग शूट करते आणि आय एम सो सॉरी फॉर दॅट. मध्ये काही ना काही कारणांमुळे मला व्लॉग करायला जमतच नव्हतं, पण आता मी प्रयत्न करेन की मी कन्सिस्टंटली व्लॉग शूट करेन आणि तुम्हाला दाखवेन इकडच्या घडामोडी. मागचे 2 दिवस इकडे पाऊस आणि आभाळ होतं, तर सूर्यप्रकाश क्वचित बघायला मिळाला होता. आज सकाळी सकाळी मस्त ऊन पडलेलं, तर मी स्पोर्ट्स शूज घालून बाहेर पडले. म्हटलं आज मस्तपैकी पळून येऊ. तर इकडे पळायला मला फार आवडतं. तुम्ही जर जर्मनीमध्ये राहत असाल तर तुम्ही नोटीस केलं असेल, इकडच्या लोकांना पळायला चालायला प्रचंड आवडतं आणि त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन मी इकडे पळायला सुरुवात केलेली आहे आणि इतकं छान वाटतं. आय कॅन टेल यू, खूप छान. पळून आल्यानंतर इकडे बागेत येऊन परत मी थोडा प्राणायाम आणि रिलॅक्सेशन करते. तर तुम्हाला मला किती दिवस झाले दाखवायचं होतं हे सफरचंदाचं झाड. अक्षरशः सफरचंदांने भरून गेलंय ते झाड आणि इतकी सफरचंद लागलीत की ते खाली अक्षरशः जमिनीला टेकलंय ते. अय्या, उप्स, माझ्याकडून पडलं खाली हे. अरे पण खराब आहे. ओके, खराब आहे म्हणून पडलं, याला टाकून द्यावं लागेल मला. तर हे इकडेच आमचा कंपोस्टचा कचरा, इथे सफरचंद मी टाकलं, त्याचं खत तयार होईल. सकाळी खूप छान ऊन पडलं होतं, पण आता परत आभाळ आलेलं आहे आणि मध्ये ऊन पडतं आहे, मध्ये आभाळ येतं आहे ॲक्च्युली. तर असं ऊन सावली असं चालू आहे आज आणि मी एन्जॉय करते आहे खिडकीमध्ये माझा कडक असा भारतीय चहा. तर हा ब्रेड मी 1-2 दिवस झाले घेऊन आले होते, कारण मला खायचे होते. म्हणजे मला खूप क्रेविंग होत होती. कोल्हापुरात बाबा बनवतात, म्हणजे सचिनचे पप्पा बनवतात मसाला ब्रेड. तर तो खाण्याची मला इतकी इच्छा होत होती, म्हणून मी हा ब्रेड घेऊन आले होते. तर आज मी बनवणार आहे मसाला ब्रेड. बाबांच्या तोडीचा तेवढा डिलिशियस नाही बनणार, पण आय एम ट्राईंग. मी प्रचंड आळशी आहे, तर नाईफ वगैरे घेऊन त्याचे पीस करत बसण्यापेक्षा हे पटकन होईल आणि एवढा वेळ पण नाही आहे, कारण मला आवरायचं आहे. कांदा, टमाटा आणि सगळं फोडणीचं साहित्य माझं इथे परतून झालेलं आहे. आता यात मी टाकणार आहे फायनल आणि मेन इन्ग्रेडियंट, जो की आहे ही कोल्हापुरी चटणी, जी मला आईंनी कोल्हापूरवरून पाठवलेली आहे. ओके, थोडी अजून टाकते कारण मला चटपटीत खायला आवडतं प्रचंड. फायनली आपला ब्रेड याच्यात ॲड करूया आणि मिक्स मिक्स मिक्स. फॉर अ चेंज आज फ्रीजमध्ये माझ्या कोथिंबीर आहे, कारण नेहमी असं होतं की मी काहीतरी ठरवते की आज मी ही रेसिपी वगैरे शूट करेन, तेव्हा माझ्या घरामध्ये कधीच कोथिंबीर नसते आणि ते राहून जातं. असं वरतून गार्निश करताना दाखवायचं की अरे कोथिंबीर नाही आहे, पण यावेळी फॉर अ चेंज कोथिंबीर आहे आणि भरपूर आहे आणि फ्रेश ग्रीन हिरवीगार कोथिंबीर आज घरात आहे, थँकफुली. इट विथ सम फ्रेश कोरिएंडर.
मी या सोयाबीनच्या वड्या पण भाजून घेतलेल्या आहेत प्रोटीनसाठी लंचमध्ये. इट इज टाइम टू टेस्ट आवर मसाला ब्रेड. ओके, बाबा करतात तेवढा डिलिशियस नाही आहे पण छान झाला आहे, मस्त. वर्किंग आणि तुम्ही बघू शकताय मागे 5:45 झालेत मला आणि प्रचंड चहा प्यायचं मन करत आहे. आज चहासाठी पाणी उकळायला ठेवून आपण जरा तुम्हाला बागेत घेऊन जाते. टाटा. आणि वाव, बाय द वे आज पूर्ण दुपार पाऊस चालू होता आणि ही बागेतली सुंदर फुलं तुम्हाला तिकडची पण दाखवते. पिवळी फुलं, तिकडे अजून खूप सुंदर सुंदर फुलं आहेत. टाटा. हे माझ्या मागे यू कॅन सी. वाव. तर उन्हाळ्यामध्ये हे असं भरून जाते सगळी बाग फुलांनी आणि त्याच्यामुळे खूप छान वाटतं. वाव. आज संपूर्ण दुपार पाऊस पडत होता तर सगळीकडे ओलं 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 झालेलं आहे. पण आता पटकन चहा पिऊन मी बाहेर निघणार आहे, तर तुम्हाला आता मी बाहेर भेटते. लुक हुज हिअर. हॅलो सचिन. नमस्कार मंडळी. तर सचिन फ्री झाले आता आणि त्याच्यामुळे सचिन आणि मी जातो आहोत इव्हिनिंग वॉकवरती. आज खूप क्लाउडी आहे आणि विंडी पण आहे. क्लाउडी आणि दुपारी ॲज आय टोल्ड यू पाऊसच पडत होता. आता पण एक थेंब 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 असा पाऊस पडतोय. हवेत गारवा भरपूर आहे खरं आज. गाडी 4 जणांसाठी. आकाशात किती ढग दाटून आलेत बघा. थंडी थंडी वाजते खूप. जॅकेट देऊ? नाही नको. जॅकेट घेतलंय. बायकोची काळजी घ्यायला लागते त्यामुळे बॅकअपसाठी मी जॅकेट घेतलेलं आहे बॅगमध्ये. धन्यवाद, पण अजून तरी नको. जयशीला थंडी कधी वाजेल काही सांगतात नाही. इकडे इकडे म्हणजे वातावरण असं बदलतं. तुम्हाला सकाळी कडक ऊन दिसेल आणि सकाळी इतकं कडक ऊन म्हणजे पळायला जाताना आणि दुपारी धो 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 पाऊस आणि आता संध्याकाळी रिमझिम पाऊस आणि खूप सारी थंडी. खूपच वार आहे. जर्मनीतल्या समर मधला पावसाळा जातो. तुझा पाऊस पडतो जर्मनीतल्या समर मध्ये आम्ही दोघं पावसात असं छत्री घेऊन फिरतो. वॉक सुरू केला आणि अर्ध्याच रस्त्यात धो 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 पाऊस पडला. तर आम्ही बस स्टॉपवर थांबलेलो आणि आता एक 5 मिनिटानंतर परत आम्ही वॉक चालू केला आहे. इकडे असंच असतं म्हणजे 5 मिनिटं पाऊस असं धो 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 पडतो आणि नंतर गायब जातात परत गायब. सुपर मार्केटमध्ये माझा आवडता म्हणजे सचिनचा आवडता होता अगोदर, पण आता माझा आवडता वॉलनट्स ब्रेड भेटतो का ते बघायला मी आलेली आहे. ना वॉलनट्स? नाही, बघायचं आहे तिकडे त्या सेक्शनमध्ये जायचं आहे. चिमटा नाही घेतलेला सॉस ही अशी प्लास्टिक हँड ग्लोव्स घेतले ज्याच्याने तुम्ही ब्रेड्स घेऊ शकता. सो जर चिमटा अवेलेबल नसेल तर आपण एक चांगला पर्याय आणि सो हे 2 थोडेसे कच्चे जे तुला सोमवारसाठी बरे पडतील आणि उद्याच्या स्मूदीसाठी हे. ठीक आहे, चालेल? असू दे ना. आणि हा अवोकाडो घेतलाय तर आज आहे याची किंमत 2 युरो. सो म्हणजे 200 रुपयाला फक्त 4 अवोकाडो. हा माझ्या आवडीचा भात ब दर्जाचा आहे पण ओके मला आवडतो. ठीक आहे, अजून एक त्यातच आहे हा थोडा तिखट चमचमीत. तुम्हाला घ्यायचं आहे अजून? आणि हा एक प्रकार आहे. हा एक आहे पण तुम्ही खाणार आहे का? खरंच घेऊ. ओके मग नको. आपण 3:30ला घेतो, आपल्याला 2:30ला पडला.
इतका निर्धार करते की मी नाही घेणार नाही घेणार नाही खाणार, पण जेव्हा समोर दिसतं तेव्हा अबे आकाशामध्ये किती ढग भरून आले आहेत बघा. नाही झाड कसलंय माहिती नाही. वाव काहीतरी चेरीज सारखं वाटतंय, पण आय थिंक चेरीज नाही आहेत त्या. ओके खाली पडलाय सगळं. चला 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 पळा 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 पळा. लेट्स गो. चालत चालत आम्ही आता घरी जाऊ आणि तुम्हाला आम्ही भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.